शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही, अरे कोण म्हणतं देत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आणि या सरकारचं करायचं काय? प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सर्वे आमचे बच्चू कडू साहेबांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन चालू आहे. आंदोलन ह्यासाठी केलं की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी दिव्यांगसाठी 6,000 रुपये महिन्याला द्यायला पाहिजे या उद्देशाने आज पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे. उद्देश एकच आहे की गेल्या अनेक वर्षापासून सरकार सत्तेवर येते, फक्त शेतकऱ्यांना इलेक्शन आलं की खोटे आश्वासन देते की आम्ही तुम्हाला कर्जमाफी करू, अजून दिव्यांगांना 6,000 रुपये देऊ, विधवांना पेन्शन वाढू, हे खोटे आश्वासन सत्तेवर होते. पण सत्ता आल्यानंतर हे त्यांना विसर पडतंय. यासाठी या निषेधासाठी आज बच्चू भाऊंनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलेले आहेत. आज माझ्याबरोबर जमीर शेख अजून आमचे दत्ता भाऊ आहेत अध्यक्ष आमचे. आज हे महाराष्ट्रामध्ये जर हा आहे तिने आता कबूल केलेली आहे की आम्ही विधानसभा आवाज उठून यांचा कर्जमाफीसाठी प्रयत्न करू. मी एकच सांगतो की एका ठिकाणी महसूल मंत्री सांगतात की आमचे महाराष्ट्राचे की कर्जमाफी देता येत नाही, सत्तेवर येताना का देता सांगता आलं की आम्ही देतो म्हणून. आज का तुम्ही त्यांचा पलटी मारली हे लोकांना कळायला पाहिजे. शेतकरी आता जागा झालेला आहे. यासाठी बच्चू कडूंनी जर ही मागण्या मान्य केल्या तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार. दत्ता भाऊ